राम राम शेतकरी मित्रांनो, शाश्वत शेती उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये 05234 या खताविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. तर मित्रांनो, आज आपण 05234 या खताची फवारणी केव्हा करायची, तसेच या खताचे फायदे, याचे प्रमाण आणि आपण याचा वापर कोणकोणत्या पिकात करू शकतो याविषयी माहिती घेणार आहोत. तर 05234 म्हणजेच मोनो पोटॅशियम फॉस्फेट हे एक जलविद्राव्य खत आहे. हे आपण फवारणीद्वारे तसेच ड्रीपद्वारेही देऊ शकतो. यात 52% फॉस्फरस आणि 34% पोटॅशियम आहे. तर 05234 या खताचे फायदे पुढील प्रमाणे आहेत. याचा वापर केल्यामुळे फळाची चमक वाढते, तसेच रंगही एकसमान दिसतो. फुले लागल्यावर याचा वापर केल्यामुळे फुले जास्त लागण्यास मदत होते. याच्या वापरामुळे फळे पोसण्यास मदत होते. झाडाची जैविक व अजैविक घटकांविरोधात प्रतिकारशक्ती वाढते आणि परिणामी याच्या वापरामुळे उत्पन्नातही वाढ होते. तर 05234 चा वापर हा आपण फुले लागताना आणि फुले लागल्यानंतर करू शकतो. तसेच याचा वापर हा आपण कीटकनाशकांसोबत तसेच बुरशीनाशकांसोबतही करू शकतो. तर मित्रांनो, हे खत आपण ड्रीपद्वारे डाळिंब, द्राक्षे, केळी, कापूस, ऊस, टोमॅटो, हळद, कलिंगड, फुलशेती यात वापरू शकतो. तर फवारणीद्वारे हे आपल्याला जवळपास सर्व पिकांसाठी वापरता येते. फवारणीसाठी याचे प्रमाण हे आपल्याला 75 ते 90 ग्राम प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात घ्यायचे आहे आणि ड्रीपद्वारे आपण हे 5 ते 10 किलो प्रति एकर याप्रमाणे वापरायचे आहे. तर याची फवारणी करताना आपल्याला पुढील काळजी घ्यायची आहे. खत पाण्यात विरघळल्यानंतर तात्काळ याचा वापर करायचा आहे. तसेच आपण जर वेगवेगळी औषधे वापरणार असाल तर ती वेगवेगळ्या भांड्यात तयार करून ठेवा आणि फक्त फवारताना ती एकत्र मिक्स करा. अगोदर एकत्र मिक्स करून ठेवू नका. तसेच फवारणी ही आपल्याला जास्त तापमानात करायची नाही आणि फवारणी शक्यतो ही आपल्याला सकाळी किंवा सायंकाळी करायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.